गंधाधूपोतमग्र्यं रसवणा धूपम समर्पयामि दीपदर्शनं समर्पयामि नमः शिवाय वशं देवदर्पणमस्तु भूमाते देवताय समोर समोर दारकस दरवाजा ओके सर गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर खूप दिवसांनी आपला व्लॉग येतोय आणि आज आहे गुढीपाडवा. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जी आम्ही रूम घेतली होती, किरणने सांगितलं होतं पप्पांचं जे झालं त्या व्हिडिओमध्येच की पप्पांची एक रूम आहे आणि आम्हीही स्वतः रूम घेतली. त्याची आज पूजा आहे. तर तिकडेच चाललो आहे. ते आम्ही जिथे राहतो तिथे 2 घरं सोडूनच ती रूम आहे. तर तिकडे आता पूजा आहे. तर काका आलेत आणि सगळे पूजेची तयारी करतात. वशं देवदर्पणमस्तु अगरबत्तीवाणा वनस्पते रसोधूपम गंधाधूपोतमग्र्यं रसवणा धूपम समर्पयामि दीपदर्शनं समर्पयामि नमः शिवाय वशं देवदर्पणमस्तु भूमाते देवताय नमः दीपदर्शनं समर्पयामि भूमाते देवताय नमः दीपदर्शनं समर्पयामि नमः शिवाय वशं देवदर्पणमस्तु दीपदर्शनं समर्पयामि. आता मध्ये अक्षता घ्या. देवता एक अक्षता मला पाणी शिंतड. दुधास्नानादि शुद्धोदकसमयामि गणपति देवताय नमः दधिस्नानं समर्पयामि दधिस्नानादि शुद्धोदकसमयामि गणपति देवताय नमः ऋतस्नानपयामि ऋतस्नानादि शुद्धोदकसमयामि गणपति देवताय नमः मधुस्नानं समर्पयामि मधुस्नानं पंचामृतं समर्पयामि पंचामृतं स्नानादि शुद्धोदकसमयामि. आता फक्त पाणी होतं. श्रेष्ठं चंदनं प्रतिगतं गणपति देवताय नमः चंदनं समर्पयामि हरिद्रायं समर्पयामि कुंकुम समर्पयामि सौभाग्यप्रदाय गणपति देवताय नमः सौभाग्यं समर्पयामि हरिद्रायं समर्पयामि कुंकुम सौभाग्यप्रदाय अक्षरं धन्यं समर्पयामि तेषं देवतर्पण नमः शिवाय नमः स्वामी समर्थ देवताय नमः दत्तात्रेय देवताय नमः. पिवळं फुल द्या. ओम शांतिदायाय नमः शांताय नमः जगज्वाराय नमः विश्वधाराय नमः प्रियाय नमः सुराधीशाय नमः निरुपकायाय नमः पुण्याय नमः कामरूपाय नमः गजाननाय नमः वृषभति वाहनाय नमः ओम श्रीपते नमः वक्रतुंड. समोर समोर दारकस दरवाजा ओके सर. ओम नमः शिवाय नमः शं देवदर्पण नमः शिवाय नमः. पूर्ण घरात करून असं असं करू. इकडे तिकडे होतो इकडे तिकडे होतो. ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः. किचन मध्ये
तर गुढीपाडव्यालाच आमच्या नवीन घराची पूजा झाली. त्याच्या 1 महिना अगोदर पप्पांच्या घराची पूजा झाली. म्हटलं सरप्राईज थोडं लेट देऊया आपण. तुम्ही फोटोज वगैरे बघितलेच असतील. आणि त्या दिवशी पूजेचं तर शूट केलंच मी, कारण का पुढचं मला शूट करता नाही आलं, कारण का जास्त आई आणि मीच होतो. थोडी घाई गडबड झाली, पाहुणे वगैरे येत होते, जेवणाचं वगैरे खूप सारा राडा होता, त्यामुळे जास्त काही शूट करता नाही आलं. छान असं छोटंसं घर घेतलं आणि आम्हाला चाळीतच हवं होतं, कारण का बिल्डिंगमध्ये जी मजा नाही ना ती चाळीत आहे खरं म्हणजे. आणि त्यासाठी किराणने सुद्धा खूप मेहनत घेतली. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जो घराचा आहे तो कसा वाटला, त्याच्यामध्ये शॉर्टकट पूजेचं वगैरे आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.